बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। टेनिस क्रिकेट। फ्री हिट फुलटॉस आणि इथे फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु जेल झाल्यानंतर अगदी आपण पाहतोय की छोटंसं सेलिब्रेशन झालं होतं मनातल्या मनात. अर्थात ते मनातलं सेलिब्रेशन बाहेर आलं नाही, कारण फ्री हिटचा चेंडू जेल चांगला होता. पंकज भाऊ अगदी चर्चा करतायत थोडीशी, अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी गोलंदाज समर्थ मोरे याच्याबरोबर गोलंदाजीवरती तयार आहे. सूर्यप्रकाशचा फटका आहे, चेंडू पोचला जाणार अगदी गॅप मध्ये सीमा रेषेच्या जवळपास की बाहेर. क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहिले मिळाले आणि 2 धावा या ठिकाणी जे येतील आणि या 2 धावसंख्येने आपल्याला 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 रन विदाउट लॉस छत्रपती वॉरियर्स. सिंधर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. फुल टॉस या दरम्यान परत एकदा आपण पाहिले, इथे चेंडू मिड ऑफला आहे, तिथे 1 धाव आरामात येईल. एका धावसंख्येने धापलक 18 धावा, 18 रन. सिंधर स्पोर्ट्स असोसिएशन असणारे आयोजित आपली क्रिकेटची स्पर्धा 7व्या पर्वामध्ये आपली STPL आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे प्रोफेशनल डे आपल्याला जो पाहायला मिळतोय. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहतोय इथे नो बॉल परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल आणि ओव्हरस्टेप चे प्रमाण पाहायला मिळाली, त्यामुळे नो बॉल. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिलाय परत एकदा परफेक्ट बॅटवरती मिडल नाहीये, एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलची रुपाडी धापल करत धावसंख्या 20, षटक क्रमांक 2 या दरम्यान जे चालू असताना छत्रपती वॉरियर्स आणि यशवंत रॉयल्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आपण अगदी ही मॅच सुरू होण्याच्या अगोदर राहुल धरम पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली. पलीकडच्या बाजूला त्यांचे फ्लेक्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा यावेळेचा चेंडू सुरेख आहे आणि फॉलो थ्रू मध्येच अडवण्याचा एक चांगला प्रयत्न सुद्धा पाहायला मिळालाय, तो समर्थ मोरे यांचा. धाबलक 21 धावा आहेत धाबलक करते. विदाउट लॉस. यावेळेस उजवेठीच्या बाराचा बाहेर 2 नो बॉल आले, त्याचबरोबर 1 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. समर्थ मोरे अर्थात षटक थोडंसं जरी लांबला असेल, परंतु मोठ्या फटक्यांपासून इथे फलंदाजांना लांब ठेवलेला आहे समर्थ मोरे यांनी, आणि त्यामध्ये तो समर्थ झालेला आहे असं म्हणतरी हरकत नाही. त्यावेळेस थोडंसं थांबलाय. परत एकदा समर्थ तयार आहे. समोरच्या बाजूला सूरजला आपण पाहतोय. 6 चेंडूत 4 धावा सूरजच्या आहेत, तर 7 चेंडूत 15 धावा विष्णूच्या आहेत. आणि यावेळेस वॉट कॅच, सुरेख झेल आणि सूरजची खेळी संपुष्टात आली आहे. या सूरजला गळ लागलं गेलं आणि या सूर्य अस्ताला मावळला गेला. पहिला फलंदाज या दरम्यान बाद होताना पाहिलं मिळालं. चांगलं झेल आपल्याला पाहिलं मिळालंय आणि झेल जो आहे तर मेजर प्रभू चव्हाण यांच्या माध्यमातून एक चांगला झेल आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळालाय. आणि धक्का क्रमांक पहिला षटक क्रमांक 2च्या समाप्ती नंतर 1-22 नि बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आहे संग्राम. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते संग्राम जाधव आणि आता
विष्णू या दोघांवरती जबाबदारी आपल्याला जी पाहायला मिळते. गोलंदाज आलेत, गोलंदाजी मार्कावरती. पवन जाधव नवीन गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला थोडासा वेळ वाचवणं गरजेचं, मॅच स्पीडअप राहणं गरजेचं राहणार आहे, नाहीतर सामने कमी कमी षटकांचे आपल्याला खेळावे लागतील ज्यावेळेस तुमचे दुसऱ्या मॅच सुरू होतील त्यावेळेस. यावेळेस अगदी आपण पाहिलंय इथे चेंडू परफेक्ट बॅट होते नाही, निर्धार चेंडू आलाय. धापराकरती धावा संख्या स्थिर आहे 22 धावा. षटक क्रमांक 3 या दरम्यान चालू झाले. 1 बाद 22 धावा आहेत. आक्रमण थोडंसं वाढवावं लागेल. 11ची सरासरी निश्चितप्रमाणे जरी आतापर्यंत होती. या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू हवे, स्वतः पंकज भाऊ चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिथे लाला दूरवरून अगदी चेंडूवरती पोहोचण्याचे प्रयत्न करत असताना पंकज भाऊ लालाकडे पाहत होते, लाला पंकज भाऊकडे पाहत होता आणि त्यानंतर झेल होऊ शकला नाहीये. 2 धावा, धापलक 24. विष्णूच्या बॅट मध्ये चेंडू फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर, 1 टप्पा काट, 4 रन, चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवरती. विष्णूची जबरदस्त फलंदाजी अगदी आपण पाहतोय, आक्रमण सातत्याने अगदी आपण पाहतोय. विष्णूच्या बॅट मधून आपल्याला जे पाहायला मिळतंय, कारण 28 धावा आहेत, त्या 28 पैकी 21 धावा एकट्या विष्णूच्या आहेत. परत एकदा यावेळेस खुलवट टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू आहे. कमबॅक केले गोलंदाज पवन जाधवने. 2 चेंडू बाकी राहिलेत पवन जाधव याचे या षटकातले. 6 षटकांच्या लढती अगदी आपण पाहतोय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू परफेक्ट बॅट होते नाहीये. अजून एक चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. 1 बाद 28, 28 विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. आणि अगदी आपण पाहतोय इथे फलंदाज होईल बाद. विष्णू याच्या रूपाने धक्का क्रमांक 2 हिट विकेट. हिट विकेट ना सर? हिट विकेट. विष्णू इनामे अगदी आपण पाहतोय तर बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर धनंजय शिंदे नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्क गोलंदाज परत एकदा मारतो समर्थ मोरे याला पाचारण केलं जाईल. षटक क्रमांक अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये 14 सुरू होईल. आणि विशेष म्हणजे धनंजय शिंदे सर जे आहेत ते आता आपल्या STPLच्या ज्या लीग फॉर्मॅट अगदी आपण पाहतोय त्यामध्ये छत्रपती सुपर जायंट या टीमसाठी किट पार्टनरची भूमिका सुद्धा धनंजय शिंदे सर बजावत आहेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. आज म्हणजे स्पर्धेमध्ये धनंजय शिंदे किट पार्टनर तर आहेच, पण आज इथं पार्टनरशिप कशा प्रकारे करतायत हे पाहायला खूप मजा येणार आहे. या दरम्यान फुल टॉस गॅपमध्ये चेंडू खेळला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचे पाठमोरे आहेत. इथे चेंडू पाहायच्या संधी अडवण्याचा प्रयत्न करत असताना
चेंडू अडवलाय, 2 धावा तर आल्या. तिसरा धावसंख्येचा प्रयत्न होतो की पाहायचा आहे. प्रयत्न करता करता इथे नकार या दरम्यान जो दिलाय. चांगला कॉल होता. 2 धावा आहेत. धावफलक 30. यानंतरचा होणारा सामना SSK टीचर्स वर्सेस RD सुपर किंग मायलन. आणि इथं अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारचे बाहेर 4 रन चौकार आहे. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक. दोन्ही टीम याच्यानंतर रेडी राहा. फक्त विनंती एवढीच राहील की तुम्ही जेवढा वेळ वाचवाल तेवढा फायदा तुमच्यासाठी राहणार आहे. एक चौकार परत एकदा आलाय. 2 चौकार लागोपाठच्या एक दरम्यान अगदी आपण पाहतोय जे खेळले गेले धनंजय शिंदे यांच्या माध्यमातून. आणि समर्थ मोरेवरती सातत्याने आता आक्रमण व्हायला सुरुवात झालेली आहे. आपलं 39 39 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेचा चुना अगदी आपण पाहतोय डावेष्टीच्या पायर आहे. पंचांची दुनिया जमिनीला समांतर एकदा अवांतर. धापलक 40 40 रन. संग्राम जाधव आणि धनंजय शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. आणि इथे ही जोडी काय करमत करते आपल्याला पाहिजे. परत एकदा फुलटॉस चेंडू पोहोचला जाईल इथे सरळ अगदी मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना फिकी उशिरा आली आणि त्या दरम्यान 2 धावा आल्यात. आपल्याकडे धावसंख्या 42 42. आणि +1 रन शॉट म्हणजे आता एक धावफलक 41. याचा चुना अगदी आपण पाहिला इथे निर्धावेतन आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 ची समाप्ती होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 बाद 41. 2 गट निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे अ गटातून एक टीम आणि ब गटातून एक टीम. पहिला गट आणि दुसरा गट यातला टॉपर घेऊन आपण या 2 टीम्स मध्ये एक फायनल त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. तो 10वा सामना निश्चितप्रमाणे पाहायला मिळणार आहे. नवीन गोलंदाजी मार्कावरती पवन जाधव. त्यामुळे ती फायनलसाठी वेळ राखणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. यावेळेचा चुना अगदी आपण पाहतोय पवनचा चांगला आहे. इथे धावबाद करण्याचा प्रयत्न आहे परंतु नकार दिलाय. निर्धाव चुना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 या दरम्यान सुरू झालेला आहे. धावफलक धावसंख्या 43 आहे. फुल टॉस या दरम्यान मिडॉनला चेंडू खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः पंकज अप्पा मोरे, यशवंत
बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर आहेत. यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चित्रक्षेंगण अतिशय सुरेख होताना पाहिल्यामध्ये. परत एकदा पवन आहे 44 वरती धाबाला घ्या. छत्रपती वॉरियर्स हा संघ सुरुवातीला फलंदाजी करतोय. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या जवळपास. व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट, करतोय. सुरेख झेल आहे. यावेळी शेखर डांगे यांनी घेतलेला एक अप्रतिम झेल आपल्याला जो पाहायला मिळालाय. जबरदस्त झेल आणि धक्का क्रमांक 3 आपल्याला जो पाहायला मिळतो. तिसरा नि बॅटरीला आता मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. साहिल गोळे सर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचले त्या दरम्यान एक धावील आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल 45 वरती. 5वं षटक आहे. धावसंख्येवरती अंकुश ठेवलाय छत्रपती वॉरियर्स या संघावरती. निश्चितप्रमाणे खूप मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न यशवंत रॉयल्स या टीमकडून अगदी आपण पाहतोय. त्यामुळे इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय की इथे शॉर्ट टर्मिनल चेंडू पोहोचेल त्या दरम्यान शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव आणि एका धावसंख्येने इथं षटकाची होईल समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 46 धावा आपल्याला ज्या पाहिल्या मिळत आहेत. सिन्नर तालुका टेनिस प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय आणि विशेष करून या स्पर्धेमध्ये 14 संघ जे खेळताना पाहायला मिळालेत. परंतु हे 14 संघ खेळत असताना आज एक विशेष दिवस आपण साजरा करत आहोत. आज रविवार हा सुट्टीचा दिवस आहे आणि त्या सुट्टीच्या दिवसामध्ये खास करून अगदी आपण पाहतोय प्रोफेशनल प्लेयर जे आहेत हे प्रोफेशनल प्लेयर्सला अगदी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. प्रोफेशनल प्लेयर्स या हा शब्द 2 ठिकाणी अगदी आपण वापरतो. प्रोफेशनल टीम्स म्हणल्या गेल्या तर प्रोफेशनल टीम्स जर म्हणले गेलं तर क्रिकेटमध्ये प्रोफेशनल टीम्स म्हणजे व्यावसायिक संघ जे आहेत त्यांना एक निश्चितप्रमाणे प्रोफेशनल टीम्स म्हणून ओळखलं जातं. पण आपल्याकडे प्रोफेशनल टीम ज्या आहेत तर विविध क्षेत्रातील लोक जी आहेत जी नेहमी एक चांगले क्रिकेट खेळत आहेत त्यांना एकत्रित घेत खेळले गेलेले क्रिकेट आहे. एक चांगला फटका आहे, चौकार आहे आणि संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. छत्रपती वॉरियर्स 50 धावा पूर्ण करतायत. तर विविध क्षेत्रातील लोक जी आहेत 50 धावा. जी एक चांगले क्रिकेट खेळत आहेत संग्राम त्यांना जाधवच्या बॅटमधून इथे एक एकत्रित सुरेख घेत प्रकारचा चौकार खेळलेले याला पाहिला. क्रिकेट आहे. एक चांगला फट प्रभू चव्हाण मेजरवरती आक्रमण पहिल्या चेंडूवरती. इथे धावबाची संधी आहे आणि फलंदाज व्हाईट बॉल तर आहेच आणि फलंदाज बाद पण आहे. व्हाईट बॉल परत एकदा आपण पाहतोय. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू समोरच्या बाजूला खेळला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल सुटला. जीवनदान या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे साहिलला या दरम्यान जे मिळाले. धाबलक 54 धावा आहेत आणि एक शॉर्ट रन आहे. धाबलक 53.
या दरम्यान परत एकदा साहिलच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या जवळपास. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. धावबाची संधी आहे आणि इथे 2 धावा परत एकदा आहे. आपलं 55. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला डॉक्टर सुनील इलग यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. इथे चेंडू हवेत आणि इथे झेल सुटला. आणि इथे 2 धावा आहेत. एकाच चेंडूवरती 3 जीवनदान आहेत. म्हणजे झेल पण सुटलाय. दोन्ही फलंदाजांना धावबाद करण्याची संधी होती, ती सुद्धा संधी या ठिकाणी गमावली गेली. आपल्या 2 पुढे जाईल आणि स्कोर असेल आता 57. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिले. 57 लॉस ऑफ 4 विकेट. 4/57 धावा अगदी आपण पाहतोय. प्रतिदा गोलंदाज तयार. प्रभू चव्हाण मेजर. यावेळी स्पर्धेत बॅकफुटला सारखं समोरच्या बाजूला चेंडू पंच केलाय आणि तिथे लाला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय लाला यांच्याकडून. 2 धावन सेकंद आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 59. एक चेंडू बाकी राहिला डावातला. चला टॉस करायचा. यानंतरच्या सामन्याचा टॉस करून घेऊ आपण. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय परफेक्ट बॅट मध्ये तर मिळू शकला नाही. 1 धाव आली आहे. धावबाची संधी. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होईल. साहिल की डॉक्टर कोण आहेत? साहिल इथे बाद होईल आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो आहे 60. जिंकण्यासाठी 61 धावसंख्येचा पाठलाग जो करावा लागणार आहे. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. या ठिकाणी आदरणीय संजूभाऊ कोतवाल सॉरी नगरसेवक संजूभाऊ कोतवाल यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही संघाचे संगणक चला. मंडप व्यवस्था, साऊंड सिस्टीम, बैठक व्यवस्था, डगआउट, त्यानंतर आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच, टॉस का बॉस, त्या ठिकाणी असणारे स्टेज आणि ही जी होल्डिंग, साईड स्क्रीन, बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत हे हॉर्न अँड सोल आहेत. त्या आदरणीय संजूभाऊ कोतवाल यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. आणि इथे संजूभाऊ कोतवाल नगरसेवक संजूभाऊ कोतवाल यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करूया. एसटीपीएल चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांच्याकडून टॉस का बॉस. टॉस झाला सर. कोण जिंकले सोनी मामा टॉस? आरडी सुपर किंग ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आरडी सुपर किंग या संघाने घेतलेला आहे. आणि SSK टीचर्स आपण रेडी राहा फलंदाजीसाठी यानंतर. थँक्यू. एक डाव याकडे संपलाय. 61 धावसंख्येचा पाठलाग. आणि आता हा 61 धावसंख्येचा पाठलाग यशवंत रॉयल्स कशा प्रकारे करतोय ते आपण पाहणार आहोत. फलंदाज चला.
फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले नाहीयेत. यशवंत रॉयल्स फलंदाज पाठवा लवकर. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तर आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचली जाईल आणि डावात थोडासा बदल आहे, आवाजात थोडासा बदल करू आणि आपण ऐकूया परत एकदा शाहरुख पठाण सर यांना. थँक्यू. धन्यवाद मनोज सर. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला आपण पाहतोय सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. आज आपण जर पाहिलं तर प्रोफेशनल डे आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर शॉर्ट अँड पुल करत असताना बॉलला खेळलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक दमदार षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. यशवंत रॉयल्स, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नगरसेवक सन्माननीय पंकज आप्पा मोरे यांचा संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण छत्रपती वॉरियर्सचा संघ पाहतोय ज्यांनी या अगोदर फलंदाजी केली. प्रथमतः फलंदाजी करत असताना 60 धावा बनवल्या आणि जिंकण्यासाठी यशवंत रॉयल्स या संघासमोर 61 धाव्यांचं लक्ष ठेवलं आणि या धाव्यांचा पाठलाग आता सुरू आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय, गलीमध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावर 8 धावा आपण बघू शकता. आघाडीची जोडी आहे पंकज मोरे आहेत, दुसऱ्या बाजूला प्रसाद पालखे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्वतः पंकजी मोरे देखील मैदानामध्ये ज्यांच्या बॅटमधून या अगोदर एक षटकार आपण पाहिला. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण माऊली यांना बघतोय, डावकुराताचे गोलंदाज. बिग हिट यावेळेस केलाय व्ही शेप मध्ये, समोरच्या बाजूला आक्रमण केलं जात आहे आणि हा चेंडू देखील जाणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. एसटीपीएल चा एक दमदार शानदार षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. रतन पठारे गोलंदाज आहेत. पहिलं षटक ते टाकतायत परंतु त्यांच्या विरुद्ध मोठं आक्रमण केलंय. धावसंख्या झाली आहे 14. आपले फुल टॉस मिड ऑफला क्लिअर केलंय, इनफिल्ड क्लिअर केली आणि व्ही शेप मध्ये एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. पॉवर प्ले आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे 2 फलंदाज घेत आहेत. अजून एक चौकार येतोय. फुल टॉस मिड ऑफला क्लिअर केलंय, इनफिल्ड हा मारलाय चौका. रतन पठारे यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. आतापर्यंत 18 धावा त्यांनी खर्च केल्यात गोलंदाजीमध्ये.
अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल या मॅचला जर छत्रपती वॉरियर्स या संघाला जिंकायचं. हा चांगला बॉल होता, इथे देखील फोर्स केले बॉलला. लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय, लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक देखील आहेत, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आणि त्याचा फायदा हा फलंदाजी करणाऱ्या संघाला होईल आणि मिळेल एक चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. पहिलं षटक संपलं. 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकामध्ये धावा आल्या तब्बल 22. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 30 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी विष्णू इनामे यांना आपण बघतोय, ओव्हर नंबर 2 साठी येत आहेत. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला बॉलला खेळायचं होतं, संपर्क नाहीये. एक लेग बाईसची सिंगल प्राप्त होईल. 1च्या मधोमध धावल संख्येमध्ये होतोय बदल. 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 29 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही आवश्यकता. विष्णू इनामे पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला. या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक करावं लागेल. लॉफ्ट केला, याही वेळेस गोलंदाजाला आसमान दाखवलंय, परंतु तिथे झेल देखील सुटताना आपल्याला दिसतोय. एक चूक घडली आणि त्या दरम्यान एक सिंगल देखील प्राप्त झाली आहे. या चुका टाळाव्या लागतील. छत्रपती वॉरियर्स संघाला या मॅच मध्ये जर जिंकायचंय तर चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड देखील देणं फार गरजेचं आहे. मागच्या ओव्हरमध्ये देखील एक चौकार आला होता जिथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. चांगला बॉल गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू टाकला, त्यानंतर वेगात निघून गेला गोलंदाज विष्णू यांच्या माध्यमातून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतायत, थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे आणि ते करावं लागेल देखील या मॅच मध्ये जर जिंकायचं. 24 लॉस ऑफ नो विकेट. सुरुवात तर चांगली केली आहे यशवंत रॉयल संघाने. बॅकफुटला जाऊन कट केलाय, लेट कटचा हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचणार आहेत. एक धाव कंप्लीट होईल. एक धाव अधोरेखित केली धावफलकावर. धावफलकाला आकार मिळतो आहे. 25 धावा आपण धावफलकावरती पाहतो. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 26 आणि 36 धावांची आवश्यकता. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपल्या सर्वांची लाडकी आणि आवडती क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेची उत्कंठ आपल्या सर्वांना असते. समोर खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावरून एक सुरक्षित क्षेत्रामध्ये एक शानदार चौकार येतोय. 4 रन्स. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. प्रसाद पालख्यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार होता. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाते. 20 वैयक्तिक प्रसाद यांनी बनवल्यात आणि संघाचा धावफलक 29. यावेळेस देखील ऑन साईडला खेळायचं होतं, टॉपेज घेतलाय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि तिथे बॉलला देखील फ्लाइंग स्लिप मध्ये अडवलं जातं. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या प्रति षटक 15च्या सरासरीने 30 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 2 ओव्हर नंतर 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण भारतवर्षामध्ये एक नामांकित युट्यूबची वाहिनी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम युट्यूबचं लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून सुरू झालं tenniscricket.in या वाहिनीवरून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण घरबसल्या सुद्धा पाहू शकता, कारण आता अद्ययावत झालेल्या ज्या सुविधा आहेत त्यामुळे या क्रिकेटच्या स्पर्धेला देखील आपण जर पाहिलं तर 4 चांद लावण्याचं काम आमच्या सर्वच कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर असतील, सर्व टीम असेल त्यांच्या माध्यमातून होतं. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर 30 धावा झाल्यात. शेवटचे 24 चेंडू आता बाकी राहिले. 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता. यशवंत रॉयल्स हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय, ज्यांचं सातत्यानं आपल्याला योगदान आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे नगरसेवक सन्माननीय पंकज आप्पा मोरे साहेबांची टीम आणि आज ते स्वतः मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला वाटतं इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आलाय. पंचांच्या माध्यमातून तसा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचलाय. दीपकजी बेळगावकर सर, एक हसतमुख व्यक्तिमत्व, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. 30 धावा धावफलकावर. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. मिड ऑफच्या दिशेने बॉलला खेळले आणि तिथे आहेत क्षेत्ररक्षक.
यावेळेस चूक होणार नाही. पकडला झेल आणि प्रसाद पालखे यांचा संपलाय खेळ. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. 30 धावांना शब्दांचा वापर केला. मिड ऑफच्या दिशेने बॉलला खेळले आणि तिथे आहेत क्षेत्ररक्षक. RT शिंदे यांनी हा झेल पकडला. मला वाटतं रवी शिंदे मिड ऑफ मध्ये एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि पहिली विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रवीण पवार यांना आपण पाहू शकता. 1-30 अशी धावसंख्या. इथून पुढे छत्रपती वॉरियर्स संघाला देखील कमबॅक करण्याची आवश्यकता आहे आणि एक संधी निर्माण झाली. एक विकेट आली आहे, मोठी विकेट त्यांना मिळाली. इथून पुढे धावेंना रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी चांगली गोलंदाजी आवश्यक, त्यासाठी चांगले क्षेत्ररक्षण आवश्यक आहे. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं तुम्हाला संघर्ष करावा लागतो. ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारून तुम्हाला मैदानावरती खेळावं लागतं. 1-30 अशी धावसंख्या. 23 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावेंची आवश्यकता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आल्याबरोबर एक मोठा फटका सजवायचा, परंतु संपर्क झालेला नाहीये. पंच आमच्याशी जोडले जात आहेत. यस, लेग बाईटचा इशारा येतोय. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. 31 धावा आता धावफलकावरती लागल्या जात आहेत. 22 बॉल शिल्लक आहेत. 30 धावेंची गरज आहे. 61 धावेंचं आव्हान. प्रथमतः फलंदाजी करत असताना छत्रपती वॉरियर्स या संघाने धावा बनवल्या होत्या 60. जिंकण्यासाठी 61चं लक्ष ठेवलं होतं. ओहो, बिग हिट यावेळेस केला जातोय आणि बॉल मिड विकेटला जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंकज आप्पा मोरे यांच्या बॅटमधून हा फटका आणि त्यांचा बॅनर जिथे लागलाय त्या बॅनरवरून बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. एक दमदार स्ट्रोक, षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. स्लॉट मध्ये बॉल होता आणि ताकदीचा वापर करत असताना प्रॉपर टायमिंग देखील बघायला मिळाला आणि त्यानंतर चेंडूने हवाई सफर केली. सुंदर फटका आपल्याला पंकज आप्पा मोरे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे 37. एक फलंदाज बाद. क्रिकेटच्या मैदानावर पंकज आप्पा मोरे यांची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 37 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी करणारा संघ थोड्याशा रणनीतीचा वापर देखील या ठिकाणी करतोय. क्रिकेटमध्ये रणनीतीचा वापर देखील तुम्हाला करावाच लागतो आणि इथे पहा क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील होत आहेत. आता फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे तो डीप मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड फटका बिटवीन द गॅप. हा चेंडू देखील खेळला जाईल आणि एक टप्पा मैदानात पडल्यानंतर दुसरा टप्पा थेट मैदानाच्या बाहेर पडतोय आणि मिळतोय चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सुंदर ट्रान्स बनवण्यात आले सन्माननीय प्रवीणजी गायकवाड आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत आमचे मयूर भाऊ. मयूरजी साळेकर यावेळेस बिग हिट केलाय. शॉर्ट अँड पुल करत असताना हा चेंडू देखील बाहेरून आणावा लागेल. षटकार येतोय. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. पंकज आप्पा मोरे यांच्या बॅटमधून काय फटकेबाजी होतीये. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. यावेळेस वेगळाच प्रयत्न आहे. यावेळेस फुलर लेंथ वरचा बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. धावसंख्या इकडे पुढे. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर धावसंख्या जर पाहिली तर 48. एक फलंदाज बाद असताना शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 18 आणि 13 धावेंची आवश्यकता. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
गोलंदाजीसाठी विष्णू इनामे यांना आमंत्रित केलं जात आहे. मागच्या चेंडूवरती आपण जर बघितलं तर एक वेगळी बॅटिंग स्टाईल बघायला मिळाली आपल्याला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण वेगवेगळ्या बॅटिंग स्टाईल बघत आलो. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध जॉर्ज बेली यांना आपण खेळताना बघितलं होतं. तिथे ते उलटे होऊन फलंदाजी करायचे. पाकिस्तानचे खेळाडू फवाद आलम आपले 3 नाही तर 4 स्टंप सोडून उभे राहतात. बॉल जवळ आला की रेग्युलर उभे राहतात. केविन पीटरसन जेव्हा बॅटिंगला उभे असायचे तेव्हा ते पाय खोलून उभे असायचे. त्यावेळेस हा चेंडू ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. तिथे एक धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. केविन पीटरसन जेव्हा बॅटिंगला उभे असायचे तेव्हा ते पाय खोलून उभे असायचे. ते बघायला चांगलं वाटत नसायचं परंतु त्यांच्यासाठी ते इफेक्टिव्ह होतं. त्या टेक्निकचा त्यांना लाभ व्हायचा. त्यानंतर क्रिस गेल यांनी देखील त्याच पद्धतीने बॅटिंग स्टाईलचा प्रयत्न केला होता. स्टीव्ह स्मिथ यांना जर आपण पाहिलं तर विकेटवर त्यांची नाचायची एक वेगळी सवय. टेस्ट मॅचमध्ये ते प्रेक्षकांना बघणं देखील फार एंटरटेनमेंट असायचं आणि बॉलरला कन्फ्यूज करण्याचं काम ती बॅटिंग स्टाईल करायची. अशा वेगवेगळ्या बॅटिंग स्टाईल इथे आपल्याला पाहायला मिळतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आणि आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील. होकलिन बोल्ट चेंडूने थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर फ्रॅक्चर विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 15 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज आहे. दुसरा फलंदाज बाद झाला. दुसरी विकेट आली आहे परंतु एका बाजूला पंकजाप्पा मोरे उभे आहेत. सुरुवात चांगली झाली होती. प्रसाद पालखे आणि पंकजाप्पा मोरे यांनी स्वप्नवत सुरुवात केली होती. त्यानंतर पहिली विकेट मिळाल्यानंतर पंकजाप्पा मोरे यांनी चांगली बॅटिंग केली. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर प्रवीण पवार बादून परतले. ते स्वस्तात बाद झाले. नवीन फलंदाज गोविंद भागवत आता मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी पाहिजेत अजूनही 12 धावा. गोलंदाजी करण्यासाठी विष्णू इनामे यांनी प्रभावित केलं. 9 चेंडू टाकलेत. 8 धावा दिल्यात. 1 विकेट त्यांना मिळाली. मागच्या ओव्हरमध्ये त्यांच्याच गोलंदाजीवर एक झेल देखील निसटला होता. थोड्याशा चुका केल्यात फिल्डिंगमध्ये छत्रपती वॉरियर्स या संघाने परंतु त्या चुका टाळाव्या लागतील तुम्हाला. गोविंद भागवत यांच्यासाठी हा बॉल अतिरिक्त शफल लाईनमध्ये येऊन खेळण्याचा केलेला प्रयत्न परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल आणि समीकरण बदललं जाईल. शेवटचे 14 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. काल या स्पर्धेचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवसामध्ये आपण अनेक रंगतदार लढती पाहिल्या. कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ बघायला मिळाला. त्यावेळेस लेटकट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1च धाव पूर्ण होते. काल पहिला सामना आणि शेवटचा सामना म्हणजे एकूण 6 सामने काल या मैदानावर झाले आणि काल 6 सामन्यांचा इतिहास जर बघितला तर पहिला सामना आणि 6वा सामना जर वगळला तर त्याच्या व्यतिरिक्त मधल्या 4 सामन्यांमध्ये धाव्यांचा पाठलागच झाला नाही आणि काल शेवटच्या सामन्यामध्ये एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग झाला. मला वाटतं 80 पेक्षा जास्त धावसंख्या होती आणि त्या धाव्यांचा पाठलाग काल सायंकाळच्या सत्रामध्ये झाला. इथे 61 धाव्यांचा पाठलाग करत असताना 50 धावा आतापर्यंत बनवल्यात. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजेत अजूनही 11 धावा. यशवंत रॉयल्स हा संघ करतोय बॅटिंग. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटला बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. रिटर्न केला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळेल. ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 51 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 4 ओव्हर नंतर 51. अजूनही 10ची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. बारा चेंडू 10.
MH15 GN 8360 होंडा ऍक्टिवा, व्हाईट कलरची होंडा ऍक्टिवा ज्यांची असेल त्यांनी कृपया करून ती गाडी थोडीशी साईडला पार्क करा. आमच्या गणेश भाऊ दिघेंचीच आहेत जे क्रिक हिरोजच्या माध्यमातून आमच्यासोबत स्कोरर म्हणून जोडलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 52 धावा. शेवटच्या आता चेंडू शिल्लक राहिलेत 11 आणि धावा पाहिजेत 9. पंकज मोरे 13 चेंडूमध्ये 27 धावेंची नाबाद बहारदार खेळ ते करतायत. खूप चांगली बॅटिंग करतायत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न देखील तिथे केला जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकांनी केला, परंतु 22च्या साह्याने एक धाव मिळाली. ज्यावेळेला फलंदाज चुकतात, यष्टिरक्षक चुकतात आणि त्यानंतर जी धाव पूर्ण केली जाते ती असते 22च्या मदतीने. इथे एक धाव पूर्ण झाली, जिथे यष्टिरक्षक देखील चुकले, फलंदाज देखील चुकले. त्यानंतर एक धाव कंप्लीट झाली. आता समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 10, धावा पाहिजेत 8. चांगला बॉल यावेळेस देखील आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्या होत्या, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील आपल्याला बघायला मिळाली छत्रपती वॉरियर संघाच्या माध्यमातून. कारण छत्रपती वॉरियरचा संघ देखील इथे सहजासहजी हार मानणार नाही. तो संघ देखील जिंकण्यासाठी झालाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि तिथे पकडला जातोय झेल. फलंदाज गोविंद भागवत फेल, विकेट. संधी देखील जिंकण्यासाठी झालाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत दीपक आहे शेळके यांना आपण बघतोय फाईन लेगला आणि खूप चांगली तिथे फिल्डिंग करतात. पकडला चांगला झेल त्यांनी जातो. पकडला आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद सांगळे यांना आपण मैदानावरती बघणार आहोत. प्रमोद भाऊ सांगळे शेवटचे 8 बॉल 8 रन जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. बघूयात प्रमोद भाऊ सांगळे कशा पद्धतीने बॅटिंग करतात. दुसऱ्या बाजूला पंकज आप्पा मोरे अजूनही उभे आहेत. 27 धावेवर डाबाद आहेत. चांगला बॉल पुढे टाकलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. मॅच ऑन दोन्ही टीमसाठी. एका बाजूला छत्रपती वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला यशवंत रॉयल्स. असं वाटत होतं की फलंदाजी करणारा संघ एक हाती हा सामना जिंकेल, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे हे आपण काल देखील बघितलं. काल ज्या वेळेला गणित गुरु निमगाव संघाने विजय मिळवला ना, त्यावेळेस धावेंचा पाठलाग करणं इथे किती कठीण आहे ते आपल्या लक्षात आलं. एक मॅच झाली काल मोह किंग्स विरुद्ध गणित गुरु निमगाव. हो, धावबादची संधी होती आणि यस फलंदाज होतील धावबाद. विकेट आली. प्रमोद भाऊ सांगळे बाद. ते किती कठीण आहे ते आपल्या लक्षात आलं. एक मॅच झाली काल मोह किंग्स विरुद्ध गणित गुरु निमगाव. हो, धावबादची संधी होती आणि यस फल तर शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 8. 61 धावेंचा पाठलाग करायचा होता आणि 61 धावेंचा पाठलाग करत असताना 53 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 53 धावा झाल्यानंतर फलंदाज 4 बाद आहेत. चला नवीन फलंदाज थोडंसं लवकर या, कारण आपल्याला दररोज म्हणजे अर्थात तिथे आज तर 10 मॅचेस खेळवायच्यात, त्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. विनंती राहील आपण थोडासा वेळ वाचवा, मॅच स्पीडअप करा, ही विनंती आमची राहणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 8 आणि पंकज आप्पा मोरे यांच्याकडे असतील आता सर्वांच्या नजरा. 1 क्रमांकाच्या जर्सीवर आपण त्यांना खेळताना बघतो. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक धर्मेंद्र जाधव गोलंदाजी करण्यासाठी येतात. फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी संग्राम. यस, पहिलाच बॉल फुलर लेंथ वरचा होता. खूप चांगल्या पद्धतीने पिच केलाय. एक सिंगल आली आहे, ती लेग बाईसच्या मदतीने आली आहे. समीकरण बदललं. 5 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 7. यशवंत रॉयल्स
की छत्रपती वॉरियर्स कोण जिंकणार या मॅचला. याही वेळेस चांगला बॉल, खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होताना पाहायला मिळते. याही वेळेस एक सिंगल मात्र मिळते आहे. एकच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावा झाल्यात 55. शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावा असं विजयाचं समीकरण आहे. गोलंदाज संग्राम जाधव यांना आपण बघू शकतो मैदानामध्ये चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये ते करत आहेत. 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेत. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळले बिटवीन द गॅप हा फटका बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. बॉल वेगात चाललाय. आउटफील्ड वेगवान आहे आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक शानदार चौकार इथे आलेला आहे. चाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. आणि हा चेंडू या चौकाराने सामन्याचं समीकरण बदललं आणि फलंदाजी करणारा संघ आता थोडासा सुटकेचा निश्वास देखील सोडतो, कारण 3 चेंडू मध्ये 2ची गरज आहे. फुलर लेंथ वरचा बॉल, एक धाव मिळते आणि ती लेग बाईसच्या साह्याने 2 बॉल 1 रन असं समीकरण आता बनलंय. स्ट्रायकर एंडकडे आपण धर्मेंद्र जाधव यांना पाहतो, तर गोलंदाजीसाठी संग्राम जाधव. फुल टॉस, स्क्वेअर लेगला बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील आणि सामना या ठिकाणी संपलाय. सामना जिंकलाय यशवंत रॉयल्स या संघाने. हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. त्यांचाही चांगला खेळ आपण बघितलाय. बेस्ट लक छत्रपती वॉरियर्स फॉर नेक्स्ट मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 17 चेंडूंमध्ये 31 धावांची नाबाद बहारदार खेळी पंकज आप्पा मोरे, मॅन ऑफ द मॅच.